य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. जो या आत्म्याला मारणारा आहे असं समजतो किंवा जो आत्मा मारला गेला आहे असं समजतो, दोघेही चुकीच्या समजुतीत आहेत. कारण आत्मा ना कोणाला मारतो ना कोणामुळे मारला जातो असा या श्लोकाचा अर्थ आहे. या श्लोकात असं सांगितलंय की आपण मी म्हणजे फक्त शरीर नाही, विचार नाही, भावनाही नाही, तर त्यापेक्षा खोल असलेली, कायम असलेली आत्मभावना आहे. मानसशास्त्र यालाच सेल्फ अवेअरनेस, रेझिलियन्स आणि इमोशनल रेग्युलेशन या संकल्पनांशी जोडतं. जेव्हा आपण फक्त बाह्य परिस्थितीला स्वतःशी जोडतो तेव्हा आपण स्वतःला दोष देतो आणि नैराश्यात जातो. पण हा श्लोक सांगतो की आपण त्या घटनांपेक्षा कितीतरी मोठे आहोत. त्यामुळे आत्मसन्मान टिकून राहतो. मी दुःखी आहे, मी अपयशी आहे अशा विचारांपासून स्वतःला थोडं दूर ठेवता येतं. विचारांना आणि भावनांना निरीक्षणाच्या दृष्टीने पाहू लागतो. माझ्यामुळेच हे घडलं किंवा मी चुकलो अशा विचारांनी मनावर ताण येतो. पण हा श्लोक सांगतो की शरीर आणि मन हे बदलणारे घटक आहेत. त्यात अडचणी आल्या तरी त्यावरून स्वतःची ओळख ठरवू नये. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी कायमस्वरूपी नष्ट होणारा नाही, ही जाणीव आपल्याला मानसिकदृष्ट्या स्थिर ठेवते. मनात येणाऱ्या भावना, राग, भीती, असुरक्षितता या आल्यावर त्यांना विरोध न करता स्वीकारणं आपण शिकतो. स्वीकार हा मानसिक आरोग्याचा महत्त्वाचा पाया आहे. त्यामुळे हा श्लोक आपल्याला समत्व आणि स्वीकार शिकवते. मानसशास्त्रात याला आत्मस्वीकृती असं नाव दिलं आहे. अशा दृष्टीनं पाहिलं की जीवनातील अडथळे, दुःख किंवा भीती आपल्याला तोडून टाकत नाही. उलट आपण त्यातून शिकतो, मजबूत होतो आणि अधिक शांत होतो. श्रीकृष्णार्पणमस्तु.